महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे 5 वर्ष भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीचे तुकडे पाडले जाणार नाहीत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागणार आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळावं म्हणून अडून बसलेले असले तरी भाजप पक्षश्रेष्ठी मात्र संपूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री पद स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती कळतेय। त्यामुळे मुख्यमंत्री पदासंदर्भात कुठलाही फॉर्म्युला नसणारे 5ही वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून येतेय। मुख्यमंत्री पदाच्या कालावधीचे तुकडे पाडले जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। जो एक फॉर्म्युला पुढे येत होता, अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळू शकतं अशा प्रकारचा फॉर्म्युला होता, मात्र आता हे सर्व फॉर्म्युले संपुष्टात आलेले आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत आणि कृष्णात, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीचे तुकडे न पडता 5ही वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार असल्याचं कळतंय। सूत्रांनी माहिती दिली आहे, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, वेगवेगळे फॉर्म्युले समोर येतो ते 2-2-1 3-1-1 त्याचबरोबर 2.5-2.5 अशा प्रकारचे अनेक फॉर्म्युले सध्या समोर येत होते, परंतु कुठलाही फॉर्म्युला राहणार नाही। केवळ एकच फॉर्म्युला राहणार, तो म्हणजे फक्त 5 वर्ष संपूर्णपणे कालावधी जो आहे तो भाजपचा मुख्यमंत्री राहील। भाजपचा मुख्यमंत्री कोणी असेल, परंतु हे 5 वर्ष भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहील। कारण ज्या प्रकारे भाजपनं संख्याबळ गाठलेलं आहे ते पाहता इतर पक्षांची बार्गेनिंग पॉवर ही पूर्णतः संपलेली आहे। त्याचमुळं आणि गेले 2.5 वर्ष हे जो मुख्यमंत्रीपदाचा त्याग भाजपनं केलेला आहे, त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये सध्या भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि त्याचबरोबर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जे आहेत ते मुख्यमंत्रीपद जे कालावधी जो आहे तो वाटून घेण्यास अजिबात तयार नसल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळं भाजपकडे 5 वर्ष मुख्यमंत्रीपद राहील आणि उपमुख्यमंत्रीपद हे दोन्ही पक्षांना दिले जाईल, शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांना। त्यामुळं त्यांनी त्यांचे उपमुख्यमंत्रीपद ठरवतील, परंतु मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीचे तुकडे पाडले जाणार नसल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। अनुपमा, कृष्णा, या सविस्तर माहितीसाठी मात्र भाजप त्यागाचे दाखले जरी देत असलं तरी देखील आता 2 इतर घटक पक्षांना यावर समाधान मानतात का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।